नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक दोन दिवसापूर्वी कधीतरी एक मी विषय टाकला होता. शरद पवार हे फडणवीसांचे उमेदवार होऊ शकतात. आणि अनेकांनी, माझ्या परिचितांनी आणि त्याच्यात एक दोन पत्रकार सुद्धा आहेत, त्यांनी मला हा प्रश्न फोन करून विचारला की ज्या शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही, त्या पवारांना आज राज्यसभेसाठी फरफटावं लागत असताना त्या संकटातून देवेंद्र फडणवीस कशाला बाजूला काढतील? आठवतं, तेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्म मध्ये मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या शिफारशीवरून मोदी सरकारने आणि तत्कालीन राष्ट्रपती, मला वाटते कोविंद होते, त्यांनी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त 12 खासदार राज्यसभेचे असतात, त्यापैकी एक जागा दिली होती. तेव्हा फडणवीसांना पेशवे ठरवण्याचा आणि हिणवण्याचा प्रकार शरद पवारांनी केला होता. वास्तविक ही नेमणूक राष्ट्रपतींकडून होते, केंद्र सरकारकडून होते आणि राज्य सरकार कदाचित त्यासाठी शिफारस करत असेल, ती केलीही असेल. पण तेवढ्यासाठी छत्रपतींना अपमानित करायचं आणि त्यातून ब्राह्मण म्हणून जन्माला आलेल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री असताना हिणवायचं, हा जो प्रकार शरद पवारांनी केला होता, तिथून याची सुरुवात झाली होती. कारण नव्हतं. छत्रपती पेशव्यांना वस्त्र देतात हे ऐकलं होतं, पण छत्रपतींना पेशव्यांनी वस्त्र देण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला असं म्हणत राज्यामध्ये भाजपची सत्ता आलेली नाही तर पेशवाई आलेली आहे असं तब्बल जातीयवादी वक्तव्य शरद पवारांनी केलेलं होतं. त्यावर टीकेची झोड सुद्धा उठली. पण असं अधूनमधून पवार करत असतात आणि ते त्यांनी वेळोवेळी सुद्धा केलेलं आहे. पण फडणवीस आणि शरद पवार यांच्यातलं द्वंद्व किंवा राजकीय लढाई बहुधा तिथून सुरू झाली. फडणवीस या तरुणाची भाजपचा राज्यातला पहिला मुख्यमंत्री म्हणून मोदी सरकारकडून किंवा भाजपच्या हायकमांडकडून नियुक्ती होईल ही पवारांची अपेक्षा नव्हती. खरं सांगायचं तर पवारांनी 2014च्या निवडणुकांचे निकाल विधानसभेचे होण्यापूर्वीच, संपण्यापूर्वीच भाजप अल्पमतात येणार किंवा भाजपला बहुमत मिळणार नाही हे ओळखून एक डाव खेळला होता की निकालानंतर भाजप आणि शिवसेना जर सोबत येतील तर त्याच्यात बिब्बा घालायचा, म्हणून न मागितलेला पाठिंबा शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला देऊन टाकला होता. पण जसे शरद पवार सांगतात की शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर संपावी, कमी व्हावी, म्हणूनच आम्ही खेळलेली ती चाल होती, पण ती चाल तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती. शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं सख्य जगजाहीर आहे, जगजाहीर. मला आठवतं 2012च्या आसपास मुंबई महापालिका किंवा इतर अनेक महापालिकांच्या निवडणुका चालू होत्या, तेव्हा वेगवेगळ्या वाहिन्यांवर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार इत्यादिकांच्या प्रदीर्घ मुलाखती उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या झालेल्या होत्या. त्यापैकी एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी गडकरी यांचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील असं नाव सूचित केलेलं होतं. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकेल असा कुठला उदयोन्मुख नेता तुमच्या डोळ्यासमोर आहे, असा प्रश्न त्या चॅनेलच्या संपादकाने किंवा मुलाखतकाराने विचारला होता. आणि त्यात शरद पवार म्हणाले होते, भाजपकडे असा एक नेता आहे, पण मला खात्री आहे त्यांचा पक्ष
त्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे करणार नाहीत. आणि जेव्हा त्या मुलाखतकाराने नाव विचारलं तेव्हा शरद पवारांनी नितीन गडकरी हे नाव सांगितलेलं होतं. आणि उघड आहे, म्हणजे गडकरी असतील किंवा पवार असतील यांनी कधीही आपल्यातलं सख्य लपवलेलं नाही. आणि म्हणूनच 2014 मध्ये जेव्हा परस्पर न मागितलेला पाठिंबा भाजपला शरद पवारांनी दिला तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एक गोष्ट सरळ होती की आपल्या पाठिंब्यासाठी भाजपने गयावया कराव्या आणि आपण गडकरी हे नाव पुढे करावं, हीच अपेक्षा होती. आणि तुम्हाला माहितीये मध्ये मध्ये दिल्लीत सुद्धा जेव्हा मोदींना हटवलं जाईल असा विषय येतो तेव्हा विरोधकांना सुद्धा मान्य होईल असं नाव म्हणून गडकरी यांचं नाव पुढे केलं जातं. ते सगळं पवारांच्या लॉबिंगमुळे झालेलं आहे. हे मी सगळं तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतोय की फडणवीस ही अपेक्षा नव्हती पवारांची, पण ते झाले. आणि ते झाल्यानंतर हे तर आपल्या समोर शेंबडं पोर आहे अशा थाटात शरद पवार वागत होते. पण हा कोवळा पोरगा शरद पवारांसमोर टिकणार नाही असं मला सुद्धा वाटलेलं आहे. मी लपवत नाही. मी त्या कालखंडामध्ये फडणवीसांना मुख्यमंत्री करणं ही भाजपची फार मोठी चूक होऊ शकेल असं भाकीत केलेले लेख माझे आज सुद्धा तुम्हाला ब्लॉगवर लिहिलेले सापडतील, अजून आहेत. पण फडणवीसांनी मला चुकीचं ठरवलं आणि मलाच कशाला अनेकांना चुकीचं ठरवलं. शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर टक्कर देणारा तिसरा नेता कोण उदयाला आला असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. आणि तो उगवत्या काळामध्ये नजरेत भरेल इतका ठळक नव्हता. पण या तरुणाशी अकारण वैर भावनेने वागण्याची शरद पवारांना गरज नव्हती. एक तर वयाने बघितलं तर देवेंद्र फडणवीस हा शरद पवारांसमोर पोर सौदा नेता होता. तरीही त्याला कुठे कुठे तोंडघशी पाडता येईल, कुठे कुठे त्याची टांग ओढता येईल, कुठे कुठे त्याची चेष्टा करता येईल याची प्रत्येक संधी शरद पवार शोधत राहिले. आणि कारण नसताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हा आपला शत्रू बनवून टाकला. आणि एकदा तुम्ही जर असं म्हणतात ना, एक काहीतरी इंग्रजी कुठेतरी मी वाचलेलं फार सुंदर आहे, तुम्हाला युद्ध नको असेल पण युद्धाला तुम्ही हवे असता. थोडक्यात युद्ध तुमच्यावर लादलं जात असतं. तसं फडणवीसांना पवारांच्या विरोधात काही करायचं होतं असं म्हणता येणार नाही. पण पवारांनी हे नको असलेलं युद्ध किंवा लढाई किंवा वैर भांडण हे देवेंद्र फडणवीसांवर लादलं. आणि मग एकदा लादलं गेलंय त्यामधून आपला बचाव करताना जो काय प्रतिकार करत फडणवीस गेले त्यातून ते हळूहळू करत प्रत्येक पावलावर पवारांना भारी पडत गेले. आज जी पवारांची अवस्था आपण बघतोय त्याला बहुतांशी फडणवीस जबाबदार आहेत याविषयी मनात शंका बाळगण्याचं कारण नाही. मला माहिती असलेली जी गोष्ट आहे 2019 मध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी युतीमधून निवडणूक लढवली आणि निकाल आल्यानंतर भाजपला टांग मारली तेव्हा जो सौदा शरद पवार सत्तेत जाण्यासाठी भाजप बरोबर करत होते त्यामध्ये त्यांनी एक अट घातली होती. त्या ज्या काही 2-4 अटी होत्या त्यामधली एक अट अशी होती की दुसरा कोणीही चालेल पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही. नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील त्यांनी ती अट धुडकावून लावली. म्हणून 2.5 वर्ष भाजपला सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा विरोधी पक्षात बसावं लागलं. थोडक्यात फडणवीस यांना आपला शत्रू बनवण्याचं काम पवारांनी केलेले आणि बसले.
देवेंद्र फडणवीस हे विरोधी नेता म्हणून बसले 2.5 वर्ष. विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून बसला होता आणि नाकारलेल्या 2 पक्षांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. पण तो सगळा डाव उलटून लावता लावता त्याच देवेंद्र फडणवीसांनी आज शरद पवारांसकट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाची काय दुर्दशा करून टाकली आहे ते नव्याने सांगण्याची गरज नाही. पण एवढं असून सुद्धा कितीही राग असला तरी देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना द्वेषबुद्धीने वागवले असं कोणीही म्हणू शकणार नाही. जेव्हा जेव्हा वेळ आली, जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा पवारांच्याही मदतीला देवेंद्र फडणवीस धावून गेलेले आहेत. कधी चकार शब्द पवारांच्या उलट सुलट बोललेले नाहीत. तुम्हाला आठवत असेल 2019च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला फडणवीस म्हणाले होते आमचे सगळे मल्ल पहलवान हे अंगाला तेल लावून आखाड्यात उतरलेत, पण समोरच्या बाजूने कुठलाही मल्ल समोर येताना दिसत नाही, तेव्हा पवारांनी आपल्या शारीरिक कृतीमधून, ऍक्शन मधून, अभिनयातून फडणवीस म्हणजे नपुसक तृतीयपंथी आहेत असंही एका सभेत जाहीरपणे बोलून दाखवलेलं आहे. असल्याबरोबर कुस्ती काय करणार आठवतं तुम्हाला? थोडक्यात पदोपदी मिळेल तिथे तिथे फडणवीसांना अपमानित करून त्यांची चेष्टा करून पवारांनी एक प्रकारे फडणवीसांना आपला सगळ्यात मोठा दुश्मन करून टाकला. पण तरीही फडणवीसांनी दुष्ट भावनेने आणि द्वेष भावनेने पवारांना वागवलं असं तुम्हाला दिसणार नाही. राजकीय खेळी वेगळी असते. सामनाला जी प्रदीर्घ मुलाखत त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवल्यानंतर सामनामध्ये एकमेव जी बिगर शिवसेना नेत्याची मुलाखत आली आहे ती शरद पवारांची होती. एक शरद बाकीचे गारद या शीर्षकाची ती जी मुलाखत होती त्यामध्ये शरद पवारांनी अगत्याने उच्चारलेलं वाक्य आठवतं तुम्हाला? मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. हे जाणीवपूर्वक जखमेवर चोळलेलं मीठ होतं. फडणवीसांनी आपल्या नेतृत्वाखाली महायुतीला बहुमत मिळवून दिलेलं होतं. त्याच्यात शरद पवारांनी वाटमारी केली होती. तेव्हा विजयी होणाऱ्या नेत्याला चेष्टेचा विषय झाला म्हणून पवार जे वक्तव्य करत होते ते जखमेवर चोळलं गेलेलं मीठ होतं. तरीही फडणवीसांनी राजकीय खेळीच्या पलीकडे कमरेखालचा वार कधीही केला नाही. हेवा द्वेष या आधारावर फडणवीसांनी राजकारण केलं नाही. अगदी 2.5 दिवसाचं सरकार कोसळलं, अजितदादा परत गेले, पलीकडे जाऊन उपमुख्यमंत्री झाले, तरी त्यांच्याविषयी मनात कुठलाही आकस देवेंद्र फडणवीसांनी बाळगलेला नव्हता. म्हणूनच शिंदे बरोबर सरकार बनवलं, शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजितदादांना सोबत घेताना फडणवीसांच्या मनात कुठची किलमिश नव्हतं की तुम्ही 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मलाशी दगाफटका केला, मला तोंडघशी पाडलं असं म्हणत अजितदादांविषयी द्वेष भावनेने फडणवीस कधी वागले नाहीत. तेवढंच कशाला 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांच्या पक्षाला विधानसभेमध्ये परत एकदा 40 पेक्षा अधिक आमदार निवडून यायला आवश्यक ती सगळी मदत फडणवीसांनी केली. परत त्यांना आपल्या सोबत ठेवलं. लोकसभेतल्या भयंकर अपयशानंतर सुद्धा अजितदादांना बाजूला केलं नाही, कारण हेवा नाही. तुझ्यासारखा म्हणून त्या गोळी मला हेडिंग मध्ये आठवल्या, तुझ्यासारखा तूच देवा तुला कोणाचा नाही हेवा. आणि एवढं होऊन सुद्धा आज तेच फडणवीस राज्यसभा निवडणूक आली असताना सांगतात
की शरद पवार उभे राहणार असतील तर मग निवडणूक न होता बिनविरोधही निवडणूक होऊ शकेल. त्याच्यातून कळतं की इतकं सगळं वेडी वाकडी गोष्टी करून सुद्धा शरद पवारांविषयी सुद्धा फडणवीसांच्या मनामध्ये कुठचाही आकस नाही, द्वेष नाही. तुला कोणाचा नाही हेवा. कळलं त्या गोष्टीचा अर्थ. त्या ज्या कुठचं चित्रपट आहे मला आठवत नाही, त्यातलं ते गाणं आहे, तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा. आता योगायोगाने फडणवीसांना देवा किंवा देवा भाऊ म्हणतात. आणि त्यांनी ज्या प्रकारे आज प्रकृती ठीक नसताना आणि वारंवार उपचार घ्यावे लागत असताना पवारांच्या बाबतीत भूमिका घेतली आहे की ज्यांनी आपल्या हातातोंडचा घास मुख्यमंत्री पदाचा हिरावून घेतला, आपल्याला वनवासात धाडल्यासारखं विरोधी पक्षात बसायला भाग पाडलं, त्याच पवारांविषयी फडणवीसांच्या मनात हेबा नाहीये. जर तुम्ही ज्यांना सत्तेत बसवलं, तुम्ही माझ्या तोंडचा घास हिरावून ज्यांना सत्तेचा घास भरवला होता तो काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे आज तुमच्या सोबत असतील तर मी सुद्धा तुमच्या सोबत आहे, हेच फडणवीसांनी अशा वक्तव्यातून सांगितलेलं आहे. पण जेव्हा आपला मतलब आला त्यावेळेला उद्धव ठाकरे असोत किंवा काँग्रेस पक्ष असोत, त्याच पवारांना वाऱ्यावर फेकायला निघालेले आहेत, वाऱ्यावर सोडायला निघालेले आहेत. आणि अशा वेळेला या वयामध्ये सुद्धा पवार उभे राहणार असतील तर त्यांचा विजय सोपा करण्याचा पवित्रा फडणवीस घेतात, देवा भाऊ घेतात. म्हणून म्हटलं तुझ्यासारखा तूच देवा तुला कोणाचा नाही हेवा. अर्थात हे सगळं बोलायला ठीक आहे, हे पवारांना कळतंय का? हे सुप्रियाताईंना कळतंय का? ज्या सुप्रियाताई सध्या कालपर्यंत जे मित्र पक्ष म्हणून मिरवत होत्या, त्याच पक्षांकडे कटोरा घेऊन फिरतायत आपल्या पित्याला राज्यसभेवर परत एकदा निवडून आणण्यासाठी. की आपण सगळ्यांनी प्रेमाने ठरवलं, हे आपल्याला मिळालेलं प्रेम आहे वगैरे वगैरे, जी काय बाष्कळ बडबड सुप्रियाताई करतायत. सुप्रियाताई, तुम्हाला काय असतं माहित नाही. पित्याने देवेंद्र फडणवीसच्या तोंडचा घास हिरावून घेतला तेव्हा त्या फडणवीसाला हिणवण्यासाठी सुप्रियाताई तुम्ही बोलला होता, अकेला फडणवीस क्या करेगा, अकेला देवेंद्र क्या करेगा, आठवतं? त्याला हेवा म्हणतात की हा जिंकतोच कसा, आमच्या समोर जिंकतो कसा. हा जी द्वेष भावना आणि हेवा सुप्रियाताईंच्या मनात होता, त्याचा मागमूस तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या मनात दिसत नाही. त्या सुप्रियाताई आज त्याच जुन्या लाडावलेल्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाकडे गयावया करत फिरतायत. आपण सगळे हे प्रेमाने करू. मग फडणवीसांना सत्तेच्या बाहेर बसवण्याचं राजकारण हे पण प्रेमाचं होतं का? ज्यांना तुम्ही प्रेम दिलं, सत्ता दिली, ते तुम्हाला आज पिटाळून लावतायत, तुमच्याकडे ढुंकून बघायला तयार नाहीत. आणि ज्याच्यावर तुम्ही अन्याय केलात तो मात्र प्रेमाने, पवार साहेब असतील तर बिनविरोध निवडणूक होऊ शकते असं सांगतो. म्हणूनच तो देवा आहे. काय कवितेच्या ओळी आहेत, तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा. राजकारणात प्रतिस्पर्धी असतात, शत्रू असू नयेत, दुश्मनी असू नये. आणि जेव्हा दुश्मनी नसते तेव्हा प्रेम या शब्दाचा अर्थ कळतो. सुप्रियाताईंना कळलाय की नाही माहित नाही. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.